31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत. पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत. त्यामुळे जवळपास हे 2,215 कोटी रुपये हे तर जमा होत. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आता बघा मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जवळपास बघा 2,215 कोटी रुपयाची निधी हा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यासारखी बघा अखेरकार सुरुवात झालेली आहे. पैसे आज आणि उद्या पूर्ण शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले जाणार आहे. या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यात आता शेतकऱ्याला पैसे मिळणार व तसेच बघा यादीत ज्या जिल्ह्याचं नाव असेल त्यांनाच पैसे मिळणार. आता शेतकरी मित्रांनो, बघा जिल्हा पात्र करण्यात आलेले कोणते शेतकरी पात्र आहेत याबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण बघणारच आहोत. तर बघा आत्ताच काही दिवसाखाली राज्य सरकारकडून बघा एक GR काढला आला होता. त्यामध्ये जानेवारी 2025 पासून ते जून महिन्यापर्यंत आणि जूनपासून ते जुलै महिन्यापर्यंत शेती पिकाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं. म्हणजेच की बघा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं. त्याचबरोबर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील नुकसान झालं होतं. म्हणजेच की बघा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ज्या भागामध्ये नुकसान झालेलं होतं, ज्या जिल्ह्यात नुकसान झालेलं होतं अशा भागातील शेतकऱ्यांना आता शेती पिकाचं नुकसानासाठी पंचनामा करून बघा त्यांच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी म्हणजे की बघा 2,215 कोटी रुपयाचे राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली होती आणि याबद्दल एक GR देखील राज्य सरकारने काढून निर्गमित करण्यात आला होता. आता त्याचा GR प्रमाणे या मंजूर करण्यात आलेले आहे की बघा आता जिल्ह्यात या नुकसान भरपाई आज आणि उद्या अशा या 2 दिवसात पूर्णपणे बघा पटापट केली जाणार आहे. म्हणजेच की वाटप केली जाणार आहे. आता ही रक्कम सर्वात मोठी आनंदाची शेतकऱ्यासाठी बातमी आहे. आता ही रक्कम नेमके कोणत्या जिल्ह्यात वितरित होत आहे त्या जिल्ह्याची यादी पण आपण पुढे बघणारच आहोत आणि त्याचबरोबर बघा प्रति हेक्टर किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे याबद्दलची अपडेट पुढे पाहणार म्हणजेच की जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला किती हेक्टर प्रमाणे कोणत्या जिल्ह्यात किती पैसे मिळणार आहे. जर या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा त्या अगोदर बघा हे नुकसान भरपाई कशासाठी दिली जात आहे. तर बघा राज्याचे विविध भागात पूर म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा पूर परिस्थितीत अतिवृष्टीमुळे पंचनामाच्या बघा शेतकरी मित्रांनो पशुधनाच्या व शेतकऱ्याच्या जमिनीचे नुकसान झालेलं होतं. याचबरोबर बघा फळबागाचे देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं होतं. याचबरोबर घराची पडझड झालेली. आता शेतकरी व गारपिटीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं. आता शेतकरी तर बघा अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं वाटप केली जात आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा सर्वप्रथम हे आता बघा कोणत्या शेतकऱ्याला या नुकसान भरपाई मिळत आहे कोण बघा आणि कोणते शेतकरी या GR नुसार नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी आपण जाणून घेणारच आहोत. बघा ज्या शेतकऱ्यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही कारणामुळे नुकसान झालं होतं यांचे कारण देखील आपण मागे बघणारच आहोत. आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक विम्याची वाट पाहत होते. तसेच बघा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची बघा भरपूर काही नुकसान झालं. भरपूर शेतकरी बघा प्रतीक्षा करत होते. आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याचं बघा शेतीमध्ये पाणी गेलेलं असेल, शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल, अशा शेतकऱ्याला आता बघा प्रति हेक्टर 19,000 रुपये नुकसान भरपाई आता जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा सांगितलेलं आहे की जसे की बघा गारपीटमुळे किंवा अतिवृष्टीमुळे अशा या बऱ्याच कारणामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल अशा शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांनी ही रक्कम जमा होणार नाही. तर बघा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोडून पुढच्या आठवड्यापासून ज्या शेतकऱ्याचं बघा शेती पिकाचं बघा नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांच्या ही रक्कम वाटप केली जात आहे. ही रक्कम अशा शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यांच्या आधी हे वाट पाहू नये. त्यानंतर बघा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पासून आतापर्यंत ज्या शेतकऱ्याचे शेती पिकाचं नुकसान झालं होतं मग त्यांना नुकसान भरपाईची रक्कम कधीपर्यंत जमा करण्यात येणार आहे हे सुद्धा आपण सांगणारच आहोत. आता बघा ज्या शेतकऱ्याला पीक विमा सुद्धा मिळाला नसेल बघा शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला असेल आता ज्या शेतकऱ्याने दुसऱ्या टप्प्यात आता पैसे आता मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नसेल
त्या शेतकऱ्याला आता पीक विमा दुसऱ्या टप्प्यात मिळणार आहे. ते शेतकरी कोणते आहे? त्याचप्रमाणे बघा आता शेतकरी मित्रांनो, बघा ऑगस्टच्या 2 बघा आठवड्यात पासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत झालेली नुकसान ही अतिशय मोठी प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळे अद्यापही त्यांच्या विदर्भातील पंचनामा हे सुरू आहे. यापर्यंत हे पंचनामा सुरू आहे. पंचनामा बघा शेतकऱ्यांना वाट बघावी लागत. कारण बघा पंचनामा ज्या शेतकऱ्याचा पूर्ण झालेला आहे, अशा शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. कारण की त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, आता जे काही शेतकऱ्याचा पंचनामा पूर्ण झालेला आहे, अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण की हे अनुदानपासून जे शेतकरी वंचित राहून लागले, तर बघा या शेतकऱ्याला हे अनुदान कधीपर्यंत दिले जाईल, तर बघा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक भागामध्ये दौरे करत आहे. याबरोबर बघा शेतकरी मित्रांनो, कृषी विभाग असेल, ग्रामविकास असेल, महसूल विभाग असेल, यांच्या माध्यमातून पंचनामा केला जात आहे. महसूल मंत्री स्वतः पंचनामा करत आहे, स्वतः फिरत आहे. त्यामुळे बघा पंचनामामधील प्रक्रिया जी आहे ती लवकरच पूर्ण होईल आणि शेतकऱ्याला मदत देण्याचा येईल. याबरोबरच बघा मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून सध्या बघा शेतकरी मित्रांनो, सध्या पण आला कुठे? आता सर्वप्रथम बघा, आता बऱ्याच शेतकऱ्याला बघा 2025 पासून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे जे अनुदान आहे ते नेमकं कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे? सर्वप्रथम बघा जिल्ह्यातील जमा केला जात आहे, त्या देखील आता यादीत आपण या ठिकाणी बघणारच आहोत. पण बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे? आता बघा सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, बघा आता पहिला जिल्हा आहे ते म्हणजे बघा सोलापूर. त्याचप्रमाणे दुसरा जिल्हा आहे बघा बीड. तिसरा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो बघा जालना व तसेच चौथा जिल्हा आहे बघा परभणी. पाचवा जिल्हा आहे बघा उस्मानाबाद. 6वा जिल्हा आहे बघा हिंगोली आणि 7वा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो बघा नांदेड आणि 8वा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो बघा लक्षपूर्वक आहे का जळगाव. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा 9वा जिल्हा आहे बघा धुळे. तसेच 10वा जिल्हा आहे बघा नाशिक आणि 11वा जिल्हा आहे बघा बुलढाणा. 12वा जिल्हा आहे बघा वाशिम आणि 13वा जिल्हा आहे सांगली. 14वा जिल्हा आहे नंदुरबार. 15वा जिल्हा आहे बघा अमरावती. अशा असंख्य आलेल्या 15 जिल्ह्यात नुकसान भरपाई आता जमा केली जात आहे. ही नुकसान भरपाई फक्त जानेवारी बघा शेतकरी मित्रांनो, जानेवारीपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणजे की आता नवीन वर्षाच्या दिवशीच डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता ही नुकसान भरपाई जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, बघा शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच शेतकऱ्याला बघा पीक विम्याची आता पंचायत येत आहे की बघा त्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण की आता बघा शेतकरी मित्रांनो, जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे सुद्धा पैसे जमा होणे सुरू राहणारच आहे. आणि ज्या शेतकऱ्याला नमूचे पैसे मिळाले नसेल, त्या शेतकऱ्यासुद्धा नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच की बघा जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात 2026 रोजी त्यांच्या बँक खात्यात बघा नवीन वर्षाचे पैसेसुद्धा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, असे बघा वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, बघा ज्या शेतकऱ्यांनी बघा काच्या ई-के-वाय-सी राहिलेली असेल, तर त्या शेतकऱ्यांनीसुद्धा ई-के-वाय-सी करून घ्यावी. तसेच घरातल्या लाडक्या बहिणीची सुद्धा तुम्ही लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी राहिलेली असेल, आजच शेवटचा दिवस आणि ई-के-वाय-सी करून घ्यावी. तर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.